कोट्यवधी रुपयांची बनावट रेल्वे तिकीटं, व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकीट बुक करणारं रॅकेट, मुंबईत रेल्वे तिकीट घोटाळ्याचा पर्दाफाश। लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये होणारे घोटाळे हे काही नवीन नाहीत। दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी तिकीट बुक करताना अनेकांची धावपळ सुरू असते। वेटिंगवर तिकीट मिळालं की सीट मिळणार की नाही याची आपण वाट पाहतो। दुसरीकडे बोगस आणि व्हीआयपी कोट्यातून मात्र तिकीट काढून रेल्वेची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बनावट लेटरहेड, खोटी कागदपत्र आणि बनावट शिक्क्यांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकीटं बुक करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी आवळल्यात। या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात साहित्यही जप्त करण्यात आलंय। साधारणपणे जे मध्य रेल्वेचे कमर्शियल विभागाचे कर्मचारी असतात, जे इमर्जन्सी कोटा अलॉट करतात, त्या कर्मचाऱ्यांच्या नजरेमध्ये लोकभवनकडनं येणाऱ्या रिक्वेस्टची जी वाढ झाली होती ती आली होती। त्यानंतर 6 फेब्रुवारीला मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कमर्शियल ऑफिसद्वारे लोकभवनशी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये लोकभवनकडनं आलेल्या 2 रिक्वेस्ट या चेक करण्यात आल्या। ज्यावेळेस या रिक्वेस्ट लोकभवनला वापस रेफर करण्यात आल्या त्यावेळेस लोकभवनद्वारे हे क्लिअर केलं गेलं की त्यांच्याकडनं ह्या रिक्वेस्ट केलेल्या नाहीतच आणि त्या माध्यमातून ही जी एक तिकीट कन्फर्म करणारी टोळी आहे ती निदर्शनास आली। त्यानंतर लोकभवनद्वारे या गोष्टीसाठी FIR देखील रजिस्टर करण्यात आला। समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी लोकभवनचं बनावट लेटरहेड, खोटी शिफारसपत्र आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून रेल्वेच्या कोट्यातून तिकिटांचं बेकायदेशीर बुकिंग करत होते। तक्रार दाखल झाल्यानंतर RPFने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबई येथे छापे टाकले। या कारवाईत दीपक कुमार यादव, विनय विक्रम सिंह राठोड, सुगार ठाकूर, रामचंद्र यादव या आरोपींना अटक केली गेली आहे। या रॅकेटने एका प्रकारे गुप्त यंत्रणाच तयार केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपींकडून काय काय जप्त करण्यात आलंय? 11 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 16 सिम कार्ड, 70 क्रेडिट आणि डेबिट कार्ड, 2 बनावट तिकीटं आणि 400हून अधिक व्हीआयपींची माहिती असलेला डेटाबेस। या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस आणि RPF कडून सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जातोय। तसंच रेल्वेच्या आरक्षित तिकीट व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या या रॅकेट मागे आणखी कोणतं मोठं नेटवर्क आहे का हेही तपासले जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी अटक होण्याचीही शक्यता आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।